नमस्कार मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे आणि ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये मतदारांची पहिली यादी जारी करण्यात आलेली आहे। पहिली यादी आता प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्या संकेतस्थळावर अर्थात प्रत्येक जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर ही मतदार यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ही प्रसिद्ध केलेली मतदार यादी प्रत्येकानं पाहणं गरजेचं आहे। कारण जर यामध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला अलर्ट होण्याची गरज आहे आणि तुम्हाला त्वरित कारवाई करावी लागणार आहे, कारण याची तारीख फक्त 17 ऑगस्टच आहे आणि मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांनी दिनांक 13/8/2026 अर्थात कालच एक प्रेस नोट आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन ही माहिती सर्वांसमोर दिलेली आहे की BLO यांनी घरोघरी जाऊन भेट देऊन जे इनॉमरेशन फॉर्म आहेत ते भरून घेण्याची जी मुदत आहे ती 17 ऑगस्ट 2026 रोजी संपत आहे। आणि त्याखाली मुद्दा क्रमांक अ मध्ये सांगण्यात आलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण 9,78,54,049 मतदाता आहेत। त्याच्यापैकी आज रोजी अर्थात 13 तारखेपर्यंत 7,62,96,99,360 मतदातांचं अर्थात जवळपास 78% जे मतदाता आहे त्यांचं इनॉमरेशन फॉर्म भरून घेणं झालेलं आहे। त्यानंतर मुद्दा क्रमांक ब मध्ये सांगण्यात आलेलं आहे की सर्व मतदारापैकी 1,87,56,231 एवढे मतदार जवळपास 19% जे मतदार आहेत ते कुठे ना कुठे ॲब्सेंटी किंवा शिफ्टेड, डेड किंवा डुप्लिकेट अर्थात गैरहजर, कायमचे स्थलांतरित, मृत किंवा अन्यत्र नोंदणी केल्याचे आढळून आलेले आहेत। आणि हे पहा, इथे जे ASDD कॅटेगरीमध्ये आलेले 1,87,00,000 जे मतदाता आहे त्यांचं नेमकं कोणत्या कॅटेगरीमध्ये किती मतदार आहेत यांचं विश्लेषण इथे दिलेलं आहे। त्यानंतर मुद्दा क्रमांक क मध्ये सांगण्यात आलेलं आहे की एकूण मतदारापैकी 9,50,55,591 जवळपास 97% जे मतदाता आहेत त्यांच्या बाबतीत कारवाई करण्यात आलेली असून उर्वरित जे 2.86 जवळपास 3% जे मतदार आहेत त्यांच्या बाबतीत कारवाई होणे अजून बाकी आहे। हे 13 तारखेचे डिटेल सांगतोय मी। आणि उर्वरित जे लोक आहेत ते ASDD या कॅटेगरीमध्ये आलेले आहेत, अर्थात जवळपास 20% वोटर जे आहे पूर्ण महाराष्ट्रातले यांचं नाव आत्तापासूनच कमी करण्यात आलेलं आहे। आणि त्यासाठी हा खूप मोठा आकडा असल्यामुळे निवडणूक आयोगाने काय केलेलं आहे की सुरुवातीलाच ही लिस्ट जारी केलेली आहे, ही यादी जारी केलेली आहे जेणेकरून आपण त्या लिस्टला पाहावं आणि चुकून आपलं नाव त्याच्यामध्ये आलेलं असेल तर त्वरित त्यासंबंधी कारवाई करावी। हे पहा, त्यासंबंधी हा एक लेटर आलेला आहे। तर पहा मित्रांनो, मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांनी ही महत्त्वाची सूचना जारी केलेली आहे। जर आपलं नाव ASDD कॅटेगरीमध्ये अर्थात ॲब्सेंटी, शिफ्टेड, डेड और डुप्लिकेट या कॅटेगरीमध्ये असेल तर आपण ही लिस्ट सर्वात आधी तपासायची आहे। आणि जी लिस्ट आहे ही प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्या संकेतस्थळावर अर्थात प्रत्येक जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर देण्यात आलेली आहे, ती आपण तपासायची आहे। आणि जर त्या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला 101% BLO यांना संपर्क करायचा आहे आणि BLO यांना आपल्या वास्तव्याशी संबंधित तपशील उपलब्ध करून द्यायचा आहे। अर्थात आपण जिथे राहतो ॲड्रेस प्रूफ आपल्याला द्यायचं आहे, ID प्रूफ द्यायचं आहे आणि आपली पडताळणी करून घ्यायची आहे। याचं व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर 17/8/2026 पर्यंत आपलं गणनापत्र अर्थात आपलं इनॉमरेशन फॉर्म भरून घेतल्या जाणार आहे, अशी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आलेली आहे। कालच ही सूचना आलेली आहे आणि मी आज याच्यावर व्हिडिओ बनवतो आहे। अजूनही आपल्याला 2 ते 3 दिवस बाकी आहे। आपण ही जी लिस्ट आहे याला चेक करून घ्यावं, प्रत्येकानं चेक करणं गरजेचं आहे। यासाठी आपल्या सर्वांना सोपं व्हावं यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रत्येक जिल्ह्याची जवळपास जे महत्त्वाचे जिल्हे आहेत त्यांची यादीची लिंक मी डायरेक्टली दिलेली आहे। आपल्याला कोणत्याही वेबसाईटवर जाऊन चेक करायची गरज नाही, फक्त तुम्ही खाली आपल्या जिल्ह्याचं नाव पहा आणि त्या वेबसाईटवर क्लिक करा, त्या लिंकवर क्लिक करा, डायरेक्टली तुमच्या जिल्ह्याची यादी ओपन होणार आहे। पहा, मी एक एक्झाम्पलसाठी इथे सांगत आहे की कशा प्रकारे आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर जाऊन ASDDची यादी पाहायची आहे आणि आपलं नाव आहे का नाही हे एकदा निश्चित करून घ्यायचं आहे। जर आपलं नाव या यादीमध्ये नसेल तर आपण सुनिश्चित राहा, आपल्याला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आणि काही परेशान व्हायची गरज नाही आहे। परंतु जर आपलं नाव ह्या यादीमध्ये असेल किंवा आपल्या परिचयातील कुण्या व्यक्तीचं नाव या यादीमध्ये असेल तर त्वरित त्या लोकांना कळवा आणि लवकरात लवकर त्यांना सांगा, किंवा तुमचं नाव असेल तर तुम्ही त्वरित याच्यामध्ये आपलं इनॉमरेशन फॉर्म जे आहे ते व्यवस्थितपणे परत एकदा आपल्या BLOला भरून द्या आणि त्यासोबतच आपली संपूर्ण जो तपशील आहे तोही BLO यांच्याकडे द्यायचा आहे। तर पहा, आपण आता पाहूया की कशा प्रकारे आपण आपल्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर जाऊन आपली ही माहिती पाहू शकतो।
खूप सिंपल आहे मित्रांनो. आपण गुगलवर जायचं आहे आणि गुगलवर आपल्या जिल्ह्याचं नाव, त्याच्यापुढे .gov.in असं लिहायचं आहे. आपण तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला वरच्याच बाजूला कुठेतरी SIR/ASDD लिस्ट 2026 असं कुठेतरी दिसणार आहे. एक्झाम्पलसाठी मी इथे काही स्क्रीनशॉट लावलेले आहेत बऱ्याच जिल्ह्याचे, ते तुम्ही पाहू शकता. आणि जर तुम्हाला तसं करायचं नसेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची, जवळपास प्रत्येक जिल्ह्याची जी डायरेक्ट यादी आहे ती दिलेली आहे. तुम्ही त्याच्यावर जा, फक्त क्लिक करा, तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची यादी येऊन जाईल. ती यादी आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे की आपला पार्ट नंबर, आपला AC नंबर हा कोणता आहे ते आपल्याला माहीत पाहिजे. आपण त्यानुसार सर्वात आधी आपल्या AC नंबरवर जायचं आहे आणि तिथून आपल्या पार्ट नंबरवर जाऊन ती यादी डाउनलोड करायची आहे आणि त्याच्यामध्ये आपलं नाव आहे का हे एकदा कन्फर्म करून घ्यायचं आहे. आणि जर नाव असेल तर त्वरित आपल्याला BLO यांच्याशी संपर्क करायचा आहे. तर चला, ही होती आजची महत्त्वाची माहिती. मी ॲडव्होकेट रहीम शेख. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.